कशा आहात मैत्रिणींनो? आता संध्याकाळची वेळ झालेली सगळ्यांची चहाची, पण मी आज गोडाचा शिरा बनवते प्रसादाचा. मी जे पूजा केलेली आहे कुंकुमार्चन व धनलक्ष्मी कुंचम, त्याच्यासाठी मी ही शिरा बनवणार आहे. तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी, आणि रवा, बारीक गॅसवरती आणि ते बाहेर परतून घ्या. आणि कधी पण तुम्ही गोड पदार्थ कुठलाही करत असाल तर त्यासाठी तुम्ही जाड बुडाचं भांडे वापरायचं आहे. ही जाड बुडाचीच कढई आहे, जेणेकरून आपले जे पदार्थ करतो ते जळत नाही. रवा एकसारखा असा परतून घ्यायचा आहे. थोडी मीडियम करून हा थोडासा परतून घ्यायचा, हलका ब्राऊन, म्हणजे जास्त काळपट जळून नाही द्यायचं आपल्याला. एक 4-5 मिनिटं फक्त. नंतर आपण ते करणार, ह्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं असं पाणी शिंपडून घेतो. हा शिरा जो असतो हा एकदम मोकळा होतो. परत परतून घ्यायचा आपण. एक एक दाना दाना त्याचा मोकळा होतो. हे मगज बी टाकले, हे थोडेसे मनुके सगळं परतून घ्यायचे. जर तुमच्याकडे केळ असेल तर केळ टाकलं तर ही त्याचा स्वाद छान येतो, एक वेगळाच ब्लेंड येतो त्या शिऱ्याला. साखर, सगळं परतून घ्यायचं आहे. वेलची पूड, परत थोडंसं तूप टाकायचं आहे 1 चमचाभर, आणि परतून घ्यायचं. परत थोडंसं 2-3 मिनिटला परतून घ्यायचं. आपण 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी थोडंसं, आणि याला उकळी येऊन द्यायची छानशी. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा दुधाचा शिटका मारला, पक्का मारला तरी चालतो, पण जास्त नाही. एक उकळी येऊन द्यायची फक्त. आणि कुठलाही तुम्ही गोडाचा पदार्थ करत असाल तर एक गोष्ट आवर्जून त्याच्यामध्ये घाला. 1 चिमूटभर, अगदी चिमूट पण नाही, एवढं एक थोडंसं मीठ टाका, त्याने त्या पदार्थाची गोडी खूप वाढते.
जर तुम्हाला आवडत असेल हे काजू बदामची पूड आहे. काजू थोडेसे असे जास्त बारीक नाही केलेले, म्हणजे पूड केलेली आहे थोडं कुठून. तयार आहे. आपला शिरा बनून तयार झालेला आहे पहा. 1-2 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर तो फुलून येतो अगदी छान. छान आहे. आणि त्याच्यावरती 2-3 केशरच्या काड्या टाकायच्या. केशरच्या काड्या टाकायच्या. आणि हा प्रसादाचा शिरा आहे, मी नैवेद्यासाठी केलाय म्हणून एक तुळशीचं पान. कसा वाटला तो सांगा. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये